नमस्कार, मी सुषमा बेर्डे. हेरंब क्रिएशनच्या करिअर गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, मी आज आले पूजा साहित्याच्या दुकानामध्ये. तुम्हाला बॅकग्राऊंडला दिसतच असेल, सगळं पूजा साहित्य दिसतंय आपल्याला बॅकग्राऊंडला. तर परेलला सुबोध पूजा सेंटर नावाचं दुकान आहे. त्या दुकानाचे मालक आहेत सचिन शेटे. नमस्कार. नमस्कार. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की हा व्यवसाय त्यांनी कसा सुरू केला, कधी सुरू केला, आणि या व्यवसायात जर कोणाला यायचं असेल तर त्याच्यासाठी काय करायला लागेल, किंवा आता मार्केटमध्ये नवीन काय आहे पूजा साहित्य संबंधित, तर ती सगळी माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. तर सचिन सर, आम्हाला पूर्ण माहिती द्या की तुम्ही हे केव्हा सुरू केलं. आता आमची ही दुसरी पिढी आहे. अच्छा. 35 वर्षापासून आम्ही त्या पूजा साहित्याच्या फील्डमध्ये आहोत. वडिलांनी चालू केलं होतं. आता आम्ही नवीन काळानुसार बदल करायला पाहिजे. बरोबर. त्याचा आम्ही हळूहळू बदल करत गेलो. नवीन नवीन प्रोडक्ट आणत गेलो. याच्यामध्ये मार्केटला नवीन काय काय आहे हे सगळे प्रोडक्ट आणतो. आपलं नेहमीच पूजा साहित्य म्हणजे हळद, कुंकू, कापूर, धूप, अगरबत्ती हे तर आहे. पण त्याच्याबरोबर आम्ही आता बाकीचं आणखी नवीन मटेरियल चालू केलं आहे. मग अरोमा ऑइल्स. अच्छा. आपण कापूर जाळतो कापूर जाळीमध्ये कापूर जाळतो. बरोबर. हे आम्ही अरोमा ऑइल्स आले. अच्छा. ते आम्ही चालू केलेले आहे. अरोमा ऑइल म्हणजे काय असतं, मला दाखवतो. बॉटल असते, त्या बॉटल मध्ये ड्रॉप्स असतात. ऑइल आहे ते तुम्ही आपल्या कापूरदाणीवरती टाकलं. तुम्ही कापूर टाकलेला आहे, त्या कापडावरती तुम्ही 5-6 थेंब टाकायच्यावरती नुसते त्याचा लगेच सुगंध तुम्हाला जाणवेल. ते टाकलेले बघा, लगेच सुगंधाचा जाणवेल. हे तुम्ही नुसते पण ते टाकू शकता. असं नाही की तुम्ही कापडावरतीच टाकायला पाहिजे. तसे आमच्याकडे ऑइल्स आहेत. त्याच्यामध्ये बरेच फ्लेवर्स आहेत. मोगरा, गुलाब, चंपा, चंदन, सोनचाफा, असे बरेचसे मस्क आहेत. पण हे टॅबलेट स्वरूपात टॅबलेट्स आहेत. जसे आपल्या गोळ्या असतात, गोळ्या त्या स्वरूपात हे टॅबलेट्स आहेत. त्याच्यामध्ये पण फ्लेवर्स आहेत. त्याच्यामध्ये आणखी नवीन म्हणजे काही बक्कूर ऊद म्हणून हे बघू शकता. बक्कूर ऊद आहे. आपण तुम्ही तुमच्या कापूरदाणीवरती टाकू शकता. त्याचा पण एक सुगंध आहे. म्हणजे आपण संध्याकाळी जर काही लावलं तर घरातलं वातावरण हे शुद्ध आणि पवित्र होतं. एक पॉझिटिव्हिटी वाढते. त्याचप्रमाणे एक आयुर्वेदिक पावडर आहे. ती पावडर पण त्या स्वरूपात आहे. तुम्ही कापूरदाणीवरती टाकू शकता. तर सुवास देखील खूप उत्तमरित्या चांगला आहे. पण आमच्याकडे आता नवीन आसनं आहेत. आपण कापूर घेतो, पण जेव्हा ते आसनं आहे, छोटी सर्व आसनं आहेत. वेगळ्या कलर मध्ये लाल आणि पिवळं हे गोष्टी जास्त चांगल्या बरेचसे असे आसनं आहेत सगळ्या साईज मध्ये. तर माझ्याकडे सौरभ आहे, पाठ आहे, थोडे फॅन्सी आहेत. आपल्या नेहमीचे रेग्युलर जे लाल कलरचे असतात त्याच्यापेक्षा एक वेळची फॅन्सी आहे, ती आम्ही सध्या चालू केली आहे. अच्छा, म्हणजे हे तुम्ही सगळं जे काही नवीन आता जे ट्रेंड आहेत त्याप्रमाणे नवीन नवीन तुम्ही वस्तू तिथे वाढवलेल्या आहेत. बरोबर आहे. म्हणजे देवतेंच्या मूर्ती आहेत, म्हणजे ते शक्यतो तांबा आणि पितळ यामध्ये वापरले जातात, त्यामुळे त्या फॉर्म मध्ये तुम्ही ते सगळं ठेवलेलं. आणि इव्हन फॅन्सी पण आम्ही ठेवलेले आहेत. अच्छा, हा, मार्बल मधल्या किंवा फायबर मध्ये हल्ली आले. बरोबर. बरोबर, तेच. पण मग हा व्यवसाय करावा असं तुम्हाला का वाटलं, का सुचलं असं? आमचा पूर्वी सुपारी तंबाखूचा धंदा होता. काळानुसार धंदा कमी कमी होत गेला. बदल करायला पाहिजे. आपली एक व्यापारी वृत्ती आहे. बरोबर. भविष्यवाणी आपण आहोत. Yes. तर काही ना काही रक्तातच असल्यामुळे बदल करावासा वाटलं. तर आम्ही बदल करत गेलो. काय मार्केटला नवीन काय चालू शकतं, सस्टेन आपण किती राहू शकतो, हे सगळं आम्ही अभ्यासलं. आणि या धंद्यात आम्ही उतरलो. तरी साधारण किती वर्ष तुम्ही आहात या व्यवसायात? आता आम्ही जवळजवळ मी 25 वर्ष या व्यवसायात. हो, ग्रेट. आमच्या वडिलांचा आधीपासूनचा व्यवसाय होता. अच्छा अच्छा. तेव्हा त्याचं स्वरूप थोडं वेगळं होतं. आता तुम्ही त्याचं स्वरूप थोडं बदललेलं आहे. आणखीन त्याच्यात काही काही बदल वगैरे बरेचसे बदल केले गेले. बरोबर आहे. पण आता हे म्हणजे हे तर असं मार्केटमध्ये पण अवेलेबल असतं, पण तुमच्याकडे येण्याचा उद्देश असा असतो की खूप वेगळे पण आहे, जे सिलेक्टेड आहे ते तुम्ही ठेवलेले. म्हणजे मार्केट सारखी गर्दी नसते, त्यामुळे इथे येऊन स्वतः बघून आपण ते घेऊ शकतो. हा एक ऍडव्हान्टेज तुमच्याकडे येण्याचा आहे. पण मग तुम्ही हे सुरू करण्यामागचा उद्देश काय होता? म्हणजे हे असं अशा प्रकारे करावा, ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? आता तुम्ही लालबागला किंवा दादरला दुकानं बघता, छोटे छोटे दुकानं असतात. सीझनला कसं होतं, गर्दी होते. बरोबर. दाखवायला मिळत. आमचा पण पहिला छोट्या प्रमाणात धंदा होता. हा व्यवसाय छोट्या प्रमाणात होता. आता आम्ही गेली 6 महिने आम्ही हा मोठ्या जागेत आम्ही शिफ्ट झालो. तर याचा उद्देश असा होता की लोकांनी आत येऊन बघावं. बरोबर. बघावं, हा आमचा पहिला उद्देश होता.
बरोबर. लोकांना एक समाधान मिळावं. आपण खरेदी करतो, जसं आपण मॉलमध्ये गेल्यावरती वातावरण तसं चांगलं चांगलं असतं. बरोबर. प्रसन्न असतं. खरंय. तसं हा मला एक उद्देश होता की आपल्या दुकानात कस्टमरनी येऊन, ग्राहकांनी येऊन एक समाधान वृत्तीने परत गेलं पाहिजे. येस, बरोबर आहे. आपल्याला पाहिजे ते सुगंध, म्हणजे काही वेळेला काय होतं, दुकानात गेल्यावर जे समोर दिसतं ते आपण मागतो आणि घेऊन जातो. पण खूप एवढी सगळी व्हरायटी मार्केटमध्ये आहे हे आपल्याला माहीतच नसतं बऱ्याचदा. बरोबर. त्यामुळे चांगलं आहे एकाच छताखाली. एकाच छताखाली. आणि दुसरं म्हणजे मी मगाशी पाहिलं की तुम्ही ते प्लेट वगैरे पण ठेवलेत सगळ्या, म्हणजे disposable टोटल पूजा घरात मांडल्यानंतर जे काही लागतं, बरोबर. म्हणजे अगदी फराळ देण्यापासून तीर्थ आणि प्रसाद देण्यासाठीचे दोन सगळीच रेंज तुम्ही ठेवलेली आहे. पेपर डिश, ग्लास, डिस्पोजेबल. आपल्या आपण समारंभाला जे वापरतो, बरोबर. ते बाहेरून कुठे न घेता आपण एका ठिकाणी आलेल्या पूजे साहित्य घ्यायला आलेल्या तिथेच तुम्हाला ते सगळं अवेलेबल आम्ही करत असतो. खूप छान संकल्पना आहे. समजा आता या व्यवसायात कोणाला यायचं असेल तर तुम्ही काय सजेस्ट कराल, म्हणजे काय सुचवाल तुम्ही करण्यासाठी? आम्ही जेव्हा चालू केलं तेव्हा मला याच्यातली एबीसीडी माहिती. अच्छा. आम्ही रिटेल मधून प्रोडक्ट घ्यायची, ती विकायची, कस्टमर पण माहिती घ्यायची, कस्टमरला काय लागतं त्याची माहिती घ्यायची, मग ती लिस्ट बनवायची आणि मग ते सामान दुकानात उपलब्ध करतात. त्यावेळी अशी परिस्थिती नव्हती की एकाच ठिकाणी सगळं सामान मिळेल. बरोबर. मार्केट पूर्ण फिरायला लागायचं. नक्कीच, खरंय. मग आता तुम्हाला जर का ह्या धंद्यात तुम्हाला उतरायचं असेल तर आम्ही नक्कीच मदत करू, नक्कीच आम्ही गाईड करू. ग्रेट ग्रेट, खूप छान. म्हणजे आता सहकार्य करून जर कोणाला नवीन उद्योजक व्हायचं असेल, नवीन दुकान असं सुरू करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही मार्गदर्शन नक्कीच करता. खूप छान. म्हणजे तुम्ही प्रेरणादायी तर आहातच, हा सगळा व्यवसाय एवढा वेगळेपणाने करताय, शिवाय तुम्ही इतरांना हे ते तुम्ही प्रेरणा देण्याची तुमची तयारी आहे, हे ऐकून खूप छान वाटलं. तर तुमच्या व्यवसायाला खूप खूप भरभराट मिळो आणि अशीच पॉझिटिव्हिटी तुम्ही सगळ्यांच्याच घरात द्या अशी मी तुम्हाला विनंती करेन. आणि धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि असेच करिअर संबंधी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा.